श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 4 ज्ञान संन्यास योग। कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया। आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले, साचा सरिसे, आधीची विवेकाची गोठी, बरी प्रतिपादी श्री कृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसत असे, जैसा पंचमाला पू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू, कथेचा किये, कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, ओका जपतपे श्रोतयांची फळा आली, आता इंद्रिय जाता आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे, हा अतिसो अतिप्रसंगे, सांडूनि कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतू असे, जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परितेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बिक, या तेची आथी, सनकादिकांची या आशा, वाढिनल्या होतिया कीर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा, येतीची ना, या जगदीश्वराचे प्रेम, एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले, हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एक बंकी याची स्थिती, आवडतू असे, एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेथ ध्यानाचे ही डोळे पावतीना, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परिकवणे माने सकृप, जाहला आहे, हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याचिये आवडी, आवरला असे, मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परीते वार्ता बहुता दिवसांची, मग तेणे विवस्वते रवी, हे योग स्थिती याघवी, निरुपिली बरवी मनुप्रती, मनूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा, मग आणिकही या योगाते, राजर्षी जाहले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते, नेणिजे कोणी, जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणूनी पडिला विसरू, आत्मबोधाचा, अभाटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीवू तैसा उपाधी, आवडे लोका, एरवी तरी खवणे यांच्या गावी, पाटावे काय करावी, सांगई जात्यंधारवी, काय आधी, का बहिरयांच्या स्थानी, कवण गीता ते मानी, की कोल्हे या चांदणी, आवडी उपजे, पै चंद्रोदया आरवते, जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती, तैसी वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती, मज ईश्वरा ते, कैसा नेणो मोहो वाढिनला, तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणूनी योगू हा लोपला, लोकी ये, तोची हा आजी आता, तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता, भ्रांती न करी, हे जीवीचे निजगुज, परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज, म्हणून या, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा, धनुर्धरा, तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जावो, जरी संग्रामारूढ आहो,
जाहलो आम्ही, तरी नावे कहे सहावे, गाजा बजही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे, लागे आधी. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुले याचा स्नेहो करी, एथ विस्मयो काय अवधारी, कृपानिधी. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एका देविजे, तरी जन्मौनी जो जारू साहिजे, हे बोलो काय तुझे तुझची पुढा, आता पुसेन जे मी काही, तेथनिके चित्त देई, देवीची देवे कोपावे ना काही, बोला एका. तरी मागील जे वार्ता, तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता माने चिना, जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशिला, तो तरी ऐकिजे बहुता काळांचा, आणि तू तव कृष्ण सापेचा, म्हणून गा ये मातूचा विसंवादू, देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेणिजे, हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा, परी हेची मातू आघवी, मी परीयेसे ऐशी सांगावी, जे तुवाची रवी केवी पाही उपदेशू केला. तब श्री कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जई होता, तई आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ, तरी तू गाहे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परी तिये न स्मरसी, आपुली तू. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊन अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा, म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अजुही परी संभवे प्रकृती योगे, माझे अव्ययत्व तरी ननसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या चिठाई, माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परिकर्माधीन ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही, की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे, एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे, तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जेई अधिष्ठी, ते साकारपणे नटनटी कार्या लागी, जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे, म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा, ते वेळी आपुल्याचे नि कैवारे, मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानुगी वशी, धर्मासी नीतीशी शेष भरी, मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, सुत्सुखे विश्व कोंदे, धर्मुची जगी नांदे, भक्ता निघती दोंदे सात्विकाची, तै पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जै मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा, ऐसे आकाजा लागी अवतरे मी युगी युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया, माझे अजत्व जन्मणे अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त, तो चालिला संगे न चळे, देहीचा देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी, एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा के वेळी न वचती क्रोधाचिया, सदा मियाची आथिले, माझिया सेवा जियाले, की आत्मबोधे तोषले वितरा गजे, जे तपो तेजाची राशी, की एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, ते मद्भावा सहजे आले, मी तेची ते होऊन ठेले, जे मजतया उरले पदर नाही, सांगई पितळेची गंधिकाळिक, जै फिटली होय निशेख,
तै सुवर्ण काई आणिक जोडू जाईजे, तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते जाहले, एथ संशयो कायसा. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. देखै मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्याची ठाई. परी ज्ञाने विण नाशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेणेची त्या कल्पिले अनेकत्व. म्हणूनी अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नामी ठेविती. देवी देवो म्हणती अचर्चा ते, जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम. मतिवशे संभ्रम विवंचिती, मग नाना हेतु प्रकारे, यथोचिते उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती. तेथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त. परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू, वाचून देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक. एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी, जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचून आनन निपजे. का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे, ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी. पडी साधू होऊन उठी निमित्त योगे, तैसा समस्ता या भजना, मी साक्षी भूतू पै अर्जुना. एथ प्रतिफळे भावना आपुलाली, आता याची परी जाण, चारी हे वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे. जे प्रकृतीचे निआधारे, गुणाचे निव्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहले गाच हुवर्णी. ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे, म्हणूनी आईके पार्था, हे वर्णभेद संस्था. मी करता नवे सर्वथा याची लागी, हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा, मागील मुमुक्षु जे होते, तीही ऐशिया जाणो निमाते. कर्मे केली समस्ते धनुर्धरा, परी ते बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरली. तैशी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू. एथ आणिकही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना. आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोही, कर्म म्हणिपे ते कवण, अथवा अकर्मा काय लक्षण. ऐसे विचारिता विचक्षण गुंफो निठेले, जैसे काकुडे नाणे, खऱ्याचे निसारखेपणे. डोळ्याचेही देखणे संशयी घाली, तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे. गिवसिजत आहाती कर्मे, जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू सकती. वाचूनी मूर्खाची गोठी कायसी, एथ मोहले गा क्रांतदर्शी. म्हणूनी आता तेची परियेसी सांगेन तुझ. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे. ते सम्यक आधी जाणावे लागे एथ, मग वर्णाश्रमासी उचित. जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. पाठी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे. ये तुलेनी काही न गुंफे आपैसेची. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन. परी ते असो आईके चिन्ह प्राप्ताचे गा. जो सकळ कर्मी वर्तता, देखै आपुली नैष्कर्म्यता. कर्मसंगे निराशता फळाचिया, आणि कर्तव्य ते लागी. जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी. बोधला असे तरी क्रियाकलापू आघवा. आचरतू दिसे बरवा, तोची तो ये चिन्ही जाणावा. ज्ञानिया गा जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे. तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हनजोरिगे, तो थडियेचे रुख जाता देखी वेगे. तेची साचोकारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानू निवायाणे. मग आपण या जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा.
आणि उदो अस्तुचे निप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्या सारिखा तरी आवडे परिमनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब तेणे न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाहला आगेची तो जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही परी फलापेक्षा कही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ये भोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी म्हणूनी अवसरे जे जे पावे की तेणे चितो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणची होऊ निजाये आईके ते आहे तोची जाहला चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचूनी नाही आता कवणते कर्म काई बाधी तया ते हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे तो निरपत्सरू काय म्हणिजे बोलवरी म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मूची कर्म रहितू सगुण परी गुणातीतू येथ भ्रांती नाही तो देह संगे तरी असे परी चैतन्यासारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निश्चेखे तयाच्या चिठाई अकाळीची अभ्रे जैशी उर्मी विण आकाशी हारपती आपैशी उदयली साती तैशी विधिविधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा जे जे हवन मी होता का इये यज्ञी हा भोगता ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या जे इष्ट यज्ञ यजावे ते हविर्मंत्रादि आघवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयासम तया कर्तव्यते नैष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेकू कुमारत्वा भुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जिही आणले योगाग्नीचे जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी गुरुवाक्य हुताशी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञू म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमरा आता अवधारी सांगैन आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञची यज्ञू देख उपासिजे एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाचा मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी एका वैराग्यरवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत्त जाहले इंद्रियानळ तिही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकाराची इंधने पळिपली तेथ आशा धुमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्य विधीची या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या एकी ययापरी पार्था दोषू क्षाळिले सर्वथा आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला तो उपशमे निहटिला धैर्येवरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमो तो निवर्तो निगेला धूमू मग प्रगटला सूक्ष्मू
विस्फुलिंगू तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आयते होते तेणे साधुकूपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची समिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राणक्रियेची ये स्रवे निशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ वभृत समरसी सहजे जहाले मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशु देख घेतला तिही एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक द्रव्य यज्ञू म्हणिपती एक तपसामग्री या निपजविती एक योग या गुही आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञू म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञू हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परी जितेंद्रियासी घडे योग्यता वशे ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी याथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन मग अपानाग्नीचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपानो प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंधिती ते प्राणायमी म्हणिपती पंडुकुमरा एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता उरेचिना जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथूनी बोसरे क्रिया जात विचार जेथ नरिगे हेतू जेथ ननिगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिना ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्मते जहाले अनायासे येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योगयागू न करीतीची जन्मले साते जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काई म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा ऐसे बहुती परी अनेग जे सांगितले तुझ कायाग ते विस्तारून वेदेची चांग म्हणितले आहाती परी तेणे विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे ये तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेलना अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नभाळीयेचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादिया गुकीर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पवती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी देखै परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती यंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा गोळगोनी तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये जयाचे निवाक्य उजिबडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय
ते वेळी आपण पेया सहिते या अशेषे हि भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकारू जाईल जै गुरुकृपा होईल पार्था का जरी कल्मषाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य से चोखडे ज्ञानी ये देखै विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कवडसा तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना तया कायसे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू नाही येणे पाडे ठिसाळू तुझे जगी सांगेत भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली तिये प्रळयीचे वाहटुळी काय अभ्रपुरे की पवनाचे निकोपे पाणीची जो पळिपे तो प्रळया नळू दडपे तृणे काष्ठे काई म्हणूनी असो हे न घडे ते विचारिताची असंगडे उडती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे एथ ज्ञान हे उत्तम होये आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा म्हणूनी बहुती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारिखी म्हणिजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची आता यावरी जे बोलणे तेवायाची वेळू फेडणे तवसाचची हे प्राथू म्हणे जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जब पुसावे तब ते मनोगत देवे जाणितले मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपावो तुझ तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही जो मनासी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया जाहला तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठै आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा मग जेवती वास पाहिजे देवती शांतीची देखिजे तेथ पापरू नेणिजे निर्धारिता ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता ऐके जया प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची यावडी नाही तयाचे जियाले म्हणो काही बरी मरण चांग शून्य जैसे का गृह का चैतन्ये वीण देह तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन अथवा ज्ञान कीर आपुनोहे परी ते चाड एकी जरी वाहे तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्था ही न धरी मानसी तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण जे अमृत ही परी नावडे ऐसे सावियाची अरोचकु जै पडे तै मरण आले असे पुढे जाणो एकी तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसी चिमाजे तो संशये अंगीकारिजे एथ भ्रांती नाही मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा जया काळज्वरू अंगी बाणे तोषी तोषणे जैशी नेणे आगी आणि चांदणे सरिसेची मानी तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित हा रात्री दिवसू पाही जैसा जात्यंधा ठाऊआ नाही तैसे संशयी असता काही मना नये म्हणून संशयाहून थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची बागुर प्राणियासी येणे कारणे तुवा त्यजावा आधी हाची एक उजिणावा तो ज्ञानाची या अभावा माझी असे जै अज्ञानाचे गडद पडे
तैहा बहुवस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्गू मोडे. विश्वासाचा हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसू निठाये. तीथ संशयात्मक होये लोकत्रय, ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग, तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे. निखळू हा निवटे मग निश्चेखता फिटे मानसीचा. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशु करो निर्दयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो कृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणतसे सकृपू. ऐके राया तवया पूर्वापर बोलाचा, विचारू निकुमरू पंडूचा. कैसा प्रश्नू हन अवसरीचा, करिता होईल ते कथेची संगती. भावाची संपत्ती रसाची उन्नती, म्हणिपेल पुढा जयाची या बरवेपणी. की जे आठा रसांची वाळणी, जो सज्जनाची ये आयणी. विसावा जगी तो शांतुची अभिनवेल, ते पर्यसा मराठे बोल. जे समुद्राहुनी सखोल अर्थभरित, जैसे बिंब तरी बचके एवढे. परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ना तरी कामितयाची या इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा. बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञू जाणती स्वभावे. तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती. जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. आधीची साखर आवडे, तेची जरी ओखदा जोडे. तरी सेवावी नाका कोडे, नावा नावा. सहजे मलया निळू मंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू. आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी. देवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे. आणि संसार दुःख मूळवणे विकृती विणे. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे, तरी निंबका पियावा. तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता. येथ मोक्षू असे आयता, श्रवणाची माझी. म्हणून आथिलिया आराणुका, गीतार्थू हा निका. ज्ञानदेवो म्हणे ऐका निवृत्तिदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्थोध्यायः. ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 3 बघण्यासाठी इथे क्लिक करा, आणि ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 5 बघण्यासाठी इथे क्लिक करा. रामकृष्ण हरी.